नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आता आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा आलेले आहेत। तर गणपती बाप्पासाठी रोज सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य बनवत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या खीर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतात। तर आज मी बनवते ड्रायफ्रूट्स मोदक। तर ड्रायफ्रूट मोदक बनवण्यासाठी इथे मी मखाने घेतले आहेत, पिस्ता आहे, पंपकिन सीड्स आहेत, खजूर आहेत, अक्रोड घेतले थोडंसं, मनुके, काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तर आपल्याला हे सगळं छान बारीक तुकडे करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी खजूरच्या बिया काढून घेणार आहे आणि मखाने फक्त अख्खे असेच ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळे तुकडे करून घेतलेले आहेत, काजूचे, बदामचे, मनुके, पिस्ता आणि अक्रोडचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत, त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की याच्यामध्ये मखाने घालायचे आणि आपल्याला छान हे कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। आता आपले मखाने छान भाजून झालेले आहेत, काढून घ्यायचे आणि जरासे थंड झाले की मिक्सरमध्ये फिरून याला छान बारीक करून घ्यायचं आहे। जास्त बारीक करायचं नाही आहे, छान ओबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मखाने मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। याच्यानंतर आपण जे खजूर घेतले आहेत, खजूरमधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत। आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये छान याला बारीक करून घ्यायचं आहे। तर एकदम अशी मस्त स्मूथ पेस्ट असते ना, तशी आपल्याला करून घ्यायचं आहे। तर आपली सगळी तयारी झालेली आहे, आपण मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी अगोदर आपल्याला मनुके आणि पंपकिन सीड्स भाजून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी 1 चमचाभर तूप घातलं आणि या तुपावरती आपल्याला छान असे मनुके आणि पंपकिन सीड्स भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकताय मनुके छान फुललेले आहेत। तर आता याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालूया, सोबतच भाजून घेतलेले आणि बारीक केलेले मखाने सुद्धा घालून घ्यायचे आहे। सगळं घातल्यानंतर आपल्याला ह्याला 4 ते 5 मिनटं एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स तुपावरती परतवून घ्यायचे आहेत। याला डाग पडून द्यायचे नाही आहेत, फक्त ह्याला छान गरम करून घ्यायचं आहे। सतत हलवत आपल्याला हे ड्रायफ्रूट छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। तर ड्रायफ्रूट छान भाजून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली खजूर घालायची आहे। तर खजूरमुळे आपल्याला छान हे सगळं बाइंडिंग मिळतं आणि दुसरं काही गोड घालायची गरज नाही आहे। खजूरच्या गोडव्यामध्येच आपले छान हेल्दी असे मोदक तयार होतात। तर खजूर घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। एवढ्या खजूरमध्ये पूर्ण छान असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स खजूरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तर 3 ते 4 मिनटं याला मी छान मिक्स करून घेतलं। खजूर गरम झाल्यानंतर थोडीशी पातळ व्हायला लागते, त्यावेळेस हे सगळे ड्रायफ्रूट्स खजूरमध्ये छान मिक्स होतात। तर तुम्ही बघू शकता आता मस्त असा गोळा तयार व्हायला लागला आहे। यात आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि छान थंड करून घ्यायचं आहे। थंड केल्यानंतरच आपल्याला याचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत। मी एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलं आहे आणि छान थंड करून घेतलं आहे। अर्धा तास फॅन खाली ठेवलं की हे सगळं पूर्णपणे थंड होतं। थंड झाल्यानंतर आपल्या हाताला थोडंसं तूप लावून याचा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता आपलं मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। इथे असा एक मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तूप लावल्यानंतर आपल्याला याचा थोडा गोळा करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे एकदम सोपे आहे। आपण बाकीचे जसे मोदक बनवतो साच्यामध्ये, अगदी तसेच हे सुद्धा बनवायचे आहेत। फक्त आपले ड्रायफ्रूटचे तुकडे जास्त मोठे असतील तर आपल्याला एकदा ह्याला छान हातावरती गोळा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या मोदकाला छान सुबक असा आकार येईल। तर याच्यामध्ये दोन्ही बाजूने मी थोडंसं सारण घालून घेतलं आणि याला आपण छान दाबून घ्यायचं आहे। आणि जास्तीचं असेल तर आपल्याला खालून गाळून घ्यायचं आणि कमी पडत असेल तर एक्स्ट्रा याच्यामध्ये खालून आपण घालू शकतो आणि ह्याला छान खालून प्रेस करायचं, त्याच्यामुळे आपल्या मोदकाला छान आकार येतो। तर आता उघडून बघूया, बघू शकताय तुम्ही किती छान असा मोदक तयार झालेला आहे। तर या सारणाचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता, ड्रायफ्रूट्स लाडू। एकदम छान असा सुबक मोदक तयार झालेला आहे।
बनवायला एकदम सोपे आहे ते मोदक। मी तुम्हाला आणखी एक मोदक तयार करून दाखवते। तर दुसऱ्या वेळेसुद्धा आपल्याला तूप लावायची गरज नाही आहे। तर सुरुवातीला जो तूप होतं त्याच्यामध्येच आपलं हे अजिबात चिकटणार नाही। सुरुवातीला एकदाच तूप लावून घ्यायचं आणि 7 ते 8 वेळा मोदक तयार करून झाल्यानंतर तुम्ही परत एकदा ह्याला तूप लावू शकता। तर याला दोन्ही साईडने मी थोडंसं सारण घालून घेतलं आणि आपल्याला मोदक बंद करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडून छान दाबून प्रेस करायचं आणि एक्स्ट्राचं लागत असेल तर याच्यामध्ये मी थोडंसं घातलेलं आहे। आता मस्त असं आपला मोदक तयार होईल। आता उघडून बघूया। एकदम छान असा मोदक तयार झालेला आहे। शिवाय हे एकदम पौष्टिक आहे, त्याच्यामध्ये गूळ नाही आहे, साखर नाही आहे। एकदम छान असे मोदक तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेते आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।